हॅलो 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 चेक हॅलो 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 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हॅलो चेक 10. सामना सुरू झालाय. नमस्कार रसिको, गुड इव्हिनिंग ऑल. शुभ संध्याकाळ. जय हनुमान खांडवल बी वर्सेस जय हिंद देवरुंग असा सामना इथे सुरू झालेला आहे. निमित्त आहे श्री गणेश चषक 2025. पहिलं षटक फुलरलेनचा चेंडू अगदी यॉर्कमध्ये ब्लॉकमध्ये बॅट खाली टेकून अगदी डिगआउट करणं भाग पाडलं फलंदाजाला. सामना 3 षटकांचा आहे याची नोंद घ्या, कारण आपण वेळेनुसार चालतोय, कारण 12 षटकांसाठी 1.5 तास लागेल. तसं बघितलं तर 6:30 पर्यंत शेवटचा सामना संपेल असं अंदाज आहे, कारण सूर्यदेवता 6:30च्या नंतर बहुतेक अगदी विश्राम करायला जात असते. 2 चेंडू पडले, 3 धावा, एकही गडी बाद नाहीये. अगदी आजच्या दिवसामध्ये सक्सेसफुल इथे आपण क्रिकेट बघितला. पूर्णपणे नियोजनबद्ध आयोजन कसं करायचं हे जांभूलपाडा ग्रामस्थ मंडळ आणि श्री गणेश स्पोर्ट्सने दाखवून दिलं आपल्याला. त्यांचा प्रयत्न आणि या ठिकाणी गोलंदाजाचा सुरेख प्रयत्न. विजय केने या ठिकाणी आज जो बर्थडे बॉय आहे, बर्थडे मॅन आहे, आणि चांगलं सेलिब्रेशन सुद्धा आहे संध्याकाळी विजय केनेकडून. तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000, आपके रन भी हो 50,000 विजय केने, आणि तुम्हारे विकेट भी हो 535, कारण ते 534 केलेत मुथ्या अमृतधरने. तो रेकॉर्ड आहे. ओ उपट टाकली आहे, हॅमट केलंय, षटकार, जबरदस्त फटका. मस्त बेमिसाल निखिलचं हे खिळखिळू करून ठेवणारं टायमिंग बघितलं आपण या फटक्यामध्ये. ताकद कमी परंतु टायमिंग लाजबाब, बेमिसाल टायमिंग होतं. अगदी बर्थडे बॉय वरती अटॅक केला जातोय. निखिल रिटर्न गिफ्ट घेतोय की काय देवरुंगला? हो, पुन्हा एकदा उचललाय. मिस टायमिंग आहे. आता स्क्वेअर लेगचं क्षेत्ररक्षक वेगाने डीप मध्ये रिव्हर्स मध्ये जातोय, परंतु झेल सापडला नाहीये. चेंडू सापडला, त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या निखिल आणि योगेश्वरने. सलामीची जोडी ही मैदानामध्ये आली आहे. विजय केने बघा रिलीज करतो. हा चेंडू पायाजवळ टाकला होता. हाफ वॉली घेऊन उचलायचा प्रयत्न, पण तो चेंडू बॅटच्या नीटचं पट्ट्यात आला नाही, बॅटच्या कडेला लागला आणि चेंडू फ्लाय झाला होता. ट्रॅव्हल झाला नाही सीमारेषेकडे. धावसंख्या 11 वरती आहे, 0 बाद. पुढचा चेंडू विजय केने कडून, हा फास्टर वन आणि खोदून काढलाय पायाजवळून सरळ बॅटनी. अगदी अलाउन द कार्पेट जात असता स्ट्रेट ड्राईव्ह फॉर द 4 रन्स. खांडवल बी संघाचे आमचे लाडके पॅकर प्रशांत सेठ पाटील सुद्धा जाम खुश आहेत, कारण त्यांच्या संघाने आज जबरदस्त उभारी घेतली. आज सोमवारचा दिवस आणि खरंच आज शंकराचा दिवस आहे, विष्णू शंकराचा दिवस आहे, परंतु या ठिकाणी हनुमान नावाच्या खांडवल संघाने जबरदस्त उभारी घेतली. हे तितकंच खरं आहे. एका बाजूला जय हिंद देवरुंग, दुसऱ्या बाजूला जय हनुमान. खांडवल बी संघ आणि प्रशांत सेठ पाटील या ठिकाणी त्यांची स्पर्धा सुद्धा अनाऊन्स करणार आहेत. त्यांनी त्यांचे मनसुबे तयार केलेत, संकल्पना बनवली आहे, त्यांच्याकडे प्लॅन रेडी आहे, ब्ल्यू प्रिंट रेडी आहे. फक्त त्यांची डेटची वाट बघतील सर्वजण. तो या सामन्यामध्ये कोण कोणाची वाट लावेल याचं उत्तर आपल्याला इथे अर्ध्या तासात मिळेल, कारण पहिलं षटक समाप्त झालं. धावसंख्या अगदी मस्त आहे, 15 वर 0 बाद. पक्ष्यांचं बघा या ठिकाणी आपण हेलकावे पाहतोय, नाचतायत, तरंगतात हवेमध्ये, तरंग घेत आहेत, विरह करतायत, आणि सफर त्यांचा आधी थोड्या वेळामध्ये होईल सूर्य देवतेच्या सोबतीला. ते जात असताना कुठला संघ इथे परत जाईल, कोणता संघ तरेल, हे नक्कीच आपल्याला उत्तर मिळेल संध्याकाळी. पण हे बघा, हे चित्र, हीच तर खासियत आहे आमच्या एस के एंटरटेनमेंटची. सर्व काही एस के, सर्व काही एस के, सब कुछ एस के, आणि एस के मीन्स शंकर अँड किरण एंटरटेनमेंट. सूर्याची किरणं सुद्धा टिपतात आणि बऱ्याच काही गोष्टी इथे टिपल्या जातील. 3 दिवसामध्ये मजा येईल, कारण हे श्री गणेश चषक 2025 आहे. या चषकामध्ये सर्व काय अगदी समतोल आहे, परिपूर्ण आहे. पुढचा हा चेंडू, पहिलाच चेंडू पडला होता, दुसऱ्या षटकातील ट्रॅव्हल झाला. आधी बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक वेगाने आला डीप कव्हरकडे, आणि त्या दरम्यान एक सिंगल योगेश्वरनी प्राप्त केली निखिलला.
इथे संधी दिली स्ट्राईक एंडला. निखिल खेळतोय 12 वर, योगेश्वर खेळतोय 4 वर आणि संघाची धावसंख्या जी हनुमान खांडवल बी ची 0 बाद 16 वर. 16 ऑन द बोर्ड. अगदी अटीतटीची झुंज याच्यानंतर असेल क्वार्टर फायनलचा मुकाबला. संघ पोचलाय आपला नक्षत्र सिनियर चौदरपाडा, डार्क हॉर्स, काळा घोडा. निलेश जाधव जरी नसला म्हणून काय झालं, परंतु हा संघ सुद्धा चांगला परफॉर्मन्स करतोय. या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये खांडवल संघ सुद्धा परफॉर्मन्स करतोय आणि ही सत्व परीक्षा असेल विजय केनेच्या ह्या संघाची. पंचांचा लेग बायचा इशारा, कारण संघ सुद्धा प्रयत्न करेल की आपल्या लाडक्या विजय केनेला आपण हा विजय संपादन करून रिटर्न गिफ्ट द्यावं. तो प्रयत्न कसा असेल ते बघायचं आहे आणि नक्कीच ही चांगली कॉन्टेस्ट असेल, चांगली भिडंत असेल ह्या मैदानावर. दुसरं षटक सुरू शर्यत घोडेच्या माध्यमातून. धावसंख्या 17. 2 चेंडू पडलेत या दुसऱ्या षटकातील. 3 षटकांचा मुकाबला आहे. समोर आता लेफ्ट हँड बॅट्समन योगेश्वर साठी डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, एक लॉंग ऑन आणि हा चेंडू टर्न करायचा होता. अगदी फाईनच्या दिशेने चेंडू जातोय. विकेट किपर बीट लेग स्लिप, चेंडू गेला, अगदी धावत पळत गेला आणि शर्यत जिंकेल का, पायाने अडवला जातोय. अगदी बॅनरच्या जवळ, त्या स्क्रीनच्या जवळ पाहिला जल्लोष त्या ठिकाणी होत असताना विकी स्पोर्ट्स मधून आणि पंचांनी 22च्या रूपामध्ये या धावा दिलेल्या आहेत. 3 धावा कंप्लीट केल्या आणि जल्लोष, उल्हास, आनंदाचे डोहाळे इथे फुटलेत, हास्याचे फवारे उडतायत, चहू बाजूला आनंद घेतायत. कारण चौदरपाडा संघ पोचलाय तो क्वार्टर फायनल मध्ये, त्यांना सुद्धा आनंद गगनात मावेनासा झालाय आणि हा आनंद इथे लुटलाच पाहिजे. क्रिकेट हा आनंदमय खेळ आहे. या खेळाने आमचे काका सुद्धा बघा घरी बसले नाहीयेत. अगदी वरिष्ठ असो किंवा जन्मलेला बाळ असो, त्याला सुद्धा बघावं वाटतोय. तो हा एकच खेळ, क्रिकेटचा खेळ. क्रिकेट म्हणजे अनोखा खेळ, गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. आपल्यामध्ये उपस्थित सन्माननीय पाहुणे सुद्धा आहेत आणि या सर्वांसाठी चाय नाश्ता सुद्धा आला आपल्याला आणि आपण त्यांचं आभार व्यक्त करूया. रोशनजी नामदेव पारधी यांच्या माध्यमातून धन्यवाद. ऐसे आप देते रहो, सुबह भी दे दो, शाम को भी दे दो, लेकिन दे दो. यस, अनलिमिटेड. परंतु तो जास्त काय पिणं योग्य नाहीये, योगीलाही माहिती आहे. धावसंख्या 21 वर. 21 धावसंख्या ओव्हर द विकेट. हो, या वेळेला लॉब करचा प्रयत्न होता पण तो वेगाने फटका बनवला. तितक्याच वेगाने फेकी सुद्धा विजय केनेने केली. कव्हर करून 2 धाव पूर्ण करतायत. ओ, काय रिस्क घेतलीये. याला म्हणतात जबरदस्त जोखीम स्वीकारणं. कारण इकॉनॉमिक्स काय सांगतं, मोर रिस्क मोर प्रॉफिट. तुम्ही जास्त जितकी रिस्क घ्याल, जीवन असो किंवा खेळ असो, तितका तुम्हाला फायदा होऊ शकतो, पण तो जोखीम सुद्धा दडलेला असतं. दिस इज अ व्हेरी गुड रिस्क टेकन. चान्स घेतला. कारण म्हणतात ना की रिस्क ना लेना ही सबसे बड़ा रिस्क होता है. जिंदगी में रिस्क लेना बहुत जरूरी है. जिंदगी खेल है, खेलना जरूरी है, खेलना ही पडेगा. जबरदस्त या ठिकाणी रिस्क. धावसंख्या 23 वर. यावेळेला खोदून काढला आणि ड्राईव्ह केला. त्या ठिकाणी फेकी झाली आणि गॅदर करून सुद्धा कलेक्शन छान केलं आणि रनआउट होते फलंदाज. पहिला धक्का लागत असताना योगेश्वर बाद. थँक्यू. चला, तर विकेटचं पतन झालं आणि नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये. धन्यवाद चायसाठी रोशनजी नामदेव पारधी यांचं पुन्हा एकदा आपण. आणि ते नवीन षटकासाठी गोलंदाज तयार होईल. मिस्टर सागर असेल ना गोलंदाज. समीर हवा का झोका. नवीन फलंदाज रोहित आलाय, रोहित जाधव. क्या बात आहे. रामदाजी जाधव यांचा सुपुत्र. चांगला खेळतो, अतिशय चांगला खेळतो. तरी सकाळपासून चमकदार खेळी दाखवली आहे. आणि बघा या ठिकाणी विमानाला सुद्धा सोडलं नाही आमच्या कॅमेरामॅननी. फक्त काय गोळी मारू नका, कारण क्रॅश होतात हल्ली विमानं खूप. आफ्रिकेमध्ये काय, रशियामध्ये क्रॅश झालं आणि खूप 127 लोकांचा बळी गेला. म्हणजे हल्लीच्या युगामध्ये प्रवास कुठून कसा करायचा हाही प्रश्न आहे. पक्षामुळे अक्षरशः पक्षाची टक्कर झाली आणि खालचा गेअर, काहीतरी गेअरचा एक पार्ट असतो तो तुटला गेला आणि तो विमान लँड करू शकले नाही पायलट. आणि काय बॅड लक बघा त्या प्रवाशांचं, कधी कसा मृत्यू येईल. म्हणून माणसांनो,
जे जीवन मिळाले, जो क्षण मिळाला आहे, वर्तमान काळ मिळाला, याच्यामध्ये जगून घ्या. आपल्याला उद्याची गॅरंटी नाहीये. नवीन व्हायरस सुद्धा जन्माला आला. येस. आणि बघा जानेवारीच महिना असतो, व्हायरस काय ठरलंय चीनचं, आणि ते काय ठरलंय बघा या फलंदाजाचं विकेटचं पतन. म्हणून म्हणतात ना की हल्लीच्या युगामध्ये वातावरण, हवामान, माणसं कधी बदलतील सांगू शकत नाही. म्हणून माणसाने नेहमी तयार राहा बाबा. व्हायरस येईल काय, क्रॅश काय होईल, चालता चालता माणूस पडतो काय, ठेस लागून सुद्धा पडतो आणि बॉम्बस्फोटमध्ये पण जातो, असं म्हणजे काही. म्हणून म्हणतात ना की एक वाक्य मला आठवलं, कदाचित कासार साहेबांनाही माहिती असेल की आपण जसे आहात तसेच राहा या जीवनामध्ये. कोणासाठी चांगलं वाईट बनू नका. कारण तुम्ही ज्याला पटलात ना तो तुम्हाला आयुष्यावर सोडणार नाही. पण तुम्ही ज्याला आवडलात नाही ना, तुम्ही त्याच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी सुद्धा तो तुमच्या आयुष्यात होणार नाही. म्हणून आधी स्वतःचा विचार करा, मग जगाचा विचार करा. स्वतःसाठी जगा. कारण आपलं आयुष्य फक्त संसार संसार सर्वांसाठीच आहे. स्वतःसाठी आपण जगणार कधी? म्हणून मित्र जपा, माणसं जपा, माणसं जोडा आणि असंच प्रेम राहू द्या एकमेकांनी आणि एकमेकाला सहकार्य करा. म्हणून म्हणतात ना की एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत. 24 धावसंख्या. इथे चेंडू उडचण्याचा प्रयत्न इथे दीपेशचा आणि दीपेश सुद्धा जातोय लगेच डगआउट मध्ये. तू चल मैं आया, तुमने पुकारा और हम चले आए. फलंदाज बाद. धावसंख्या 24, 3 गडी बाद, 2.4 षटकं झाली. 3 षटकाचा मुकाबला. प्रेक्षक 2 चेंडू शिल्लक आहेत. अजून एक तुम्हाला जीवनाचं कटू सत्य सांगतो की मनुष्य केवळ भ्रमात जीवन जगत असतो. हा माझा, तो माझा, हे माझं, ते माझं. खरं म्हणजे त्याची चांगली वेळ असते तेव्हा त्याचे सगळे लांबचे जवळ चिटकून राहतात. परंतु तेव्हा जेव्हा त्याची वेळ बदलते ना, खराब होते ना, तेव्हा त्याचे जवळचे सुद्धा लांब होतात. आणि जीवनाचं कडू सत्य आहे बघा, हे विसरू नका. म्हणून तेच म्हणतो की अगदी वेळ बघून आणि माणसं बघून निवडा. कोणाची दोस्ती करायची, कोणाला जवळ करायचं, हे फार महत्वाचं आहे. आणि सडल हाताने मदत करा. जो तुमच्यासाठी चांगला आहे ना, तो तुम्हाला आयुष्यभर सोडणार नाहीये. पण जो तुमच्यासाठी चांगला नाहीये, तो तुमच्यासाठी आयुष्यभर राहणार पण नाहीये. हे जीवनाचं कडू सत्य आहे. मला सांगायचं वाटलं. धन्यवाद आपण ऐकल्याबद्दल. जाऊया मैदानामध्ये. नवीन फलंदाज आणि नवीन चेंडू. टर्न केला आल्या आल्या लॉंग लेगच्या दिशेने दिशा दिली. चेंडू दान दान करत जातोय 4 धावांसाठी. सुंदर चौकार ठोकला आल्या सुदर्शनने. मस्त पद्धतीने क्रीजचा वापर केला. पोझिशन मध्ये आला, ऑप्स्टिकच्या बाहेर निघाला आणि स्वतःवरती गिरकी घेऊन चेंडूला टर्न केलं, फिरकी दिली आणि चौकार तिथे लुटला. शेवटचा चेंडू इनिंग मधला फ्लिक केलाय. चेंडूला टायमिंग चांगलं साध्य केलंय. मग तो झेल सुद्धा तिथे टिपला डीप विकेटकडे आणि 28 धावसंख्येवरती इथे पूर्णपणे इनिंग समाप्त झाली. 4 गडी बाद झाले, 3 षटकं समाप्त झाली. 29 धावांचं आव्हान ठेवलंय जे हनुमान खांडवल बीस संघाने या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. 18 चेंडू, 29 धावांची गरज आणि रिक्वायर्ड रन रेट आहे तो 9.67 पर ओव्हर. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 9 ते 10 धावा कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. आणि तुम्ही धडक द्याल नंतर विजेता झाले तर क्वार्टर फायनलमध्ये तुम्हाला 2 हात करायचे. ते म्हणजे नक्षत्र चोदरपाडाच्या विरुद्धाने. हे बघा अकॅडमी आमचे लाडके श्यामजी पारधी साहेबांनी सुरू केली आहे. राम पारधी क्रिकेट अकॅडमी जांभूलपाडा. सर्व काही या ठिकाणी. काही गरज नाही कुठे जायची. कशाला कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुंबईला जायची गरज आहे. सर्व आपल्या समोर आणि A to Z गोष्टी इथे उपलब्ध आहेत. प्रत्येक गोष्टी सुविधा आहे. एक्सपर्ट कोच आहेत. इंडोर 3 नेट्स विथ फ्लड लाईट्स आहेत. बॉलिंगची मशीन सुद्धा आणली आहे. साईड डाऊन स्पेशलिस्ट सुद्धा ठेवले आहेत. आउटडोरचे 3 नेट्स आहेत. फिटनेस ट्रेनिंग विथ जिम आहे. 1 to 1 कोचिंग होईल, 1 by 1. म्हणजे प्रत्येकाला स्पेशली कोचिंग असणार आहे. ग्रुप कोचिंग सुद्धा असेल. क्लीन वॉशरूम आहे. चेंजिंग रूम अवेलेबल आहेत. एरिया अंडर CCTV सर्वेलन्स आहे. म्हणजे सगळं कव्हर केलं जाते की कुठल्या कोपऱ्यामध्ये काय चाललंय हे CCTV कॅच करणार. आणि शेड टर्फ सुद्धा आहे ऑल सीझनसाठी. ऑल सीझन 24/7. आणि तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता श्याम पारधी साहेबांना, ज्यांचा नंबर आपल्या स्क्रीनवरती समोर आहे. आणि हा पत्ता आहे @जांभूलपाडा, पोस्ट अमणे, तालुका भिवंडी, डिस्ट्रिक्ट ठाणे, नियर साईधारा वेअर हाऊसिंग अँड अंतरिक्ष वेअर हाऊसिंग. अगदी आपल्या परिसरामध्ये जी गरज होती, काळाची गरज होती, अकॅडमी सुरू केलेली आहे आमच्या सन्माननीय श्याम पारधी साहेबांनी. कृपया सर्व खेळाडूंनी ज्यांना घडायचं आहे,
ज्यांना क्रिकेटमध्ये पुढचं आयुष्य घडवायचं आहे, कॅरियर घडवायचं आहे, लेदर क्रिकेटमध्ये यायचं आहे, त्यांनी नक्कीच या अकॅडमीला भेट द्या आणि तुमचा प्रवेश निश्चित करा. नक्कीच तुम्हाला चांगलं शिकवलं जाईल, कारण श्याम पारदींचा मुलगा सुद्धा चांगलं क्रिकेट शिकतोय आणि आपल्या परिसरातून असे दिग्गज खेळाडू तयार झाले पाहिजेत आणि येणारा काल IPL मध्ये सुद्धा आपले खेळाडू खेळले पाहिजे. हे आपलं स्वप्न पूर्ण करा आणि ह्या अकॅडमीला भेट द्या. RPCAJ म्हणजेच राम पारदी क्रिकेट अकॅडमी जांभूलपाडा, या जांभूलपाड्याच्या ठिकाणी तुम्ही भेट द्या. श्याम पारदी साहेब, तुम्ही ज्यांना सर्वांना ओळखता सर्वजण, त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या मुलाला या अकॅडमीमध्ये प्रवेश द्या. चला आपण जाऊया मैदानामध्ये. 2 फलंदाजाचा प्रवेश सुद्धा झाला आणि ज्यांच्या समोर लक्ष जिंकण्यासाठी ते म्हणजे 29 धावांचं. आता ह्या इनिंगमध्ये रंग भरतील आमचे रंग भरणारे वन ऑफ द बेस्ट कॉमेंटेटर, ज्यांची दोस्ती मी सुद्धा कधी सोडणार नाही, आमची दोस्ती कधी तुटायची नाही, असे आमचे योगेश पाटील सर येतील या कॉमेंट्री बॉक्समध्ये. या सर, वेलकम. धन्यवाद डीजे. हे दृश्य पहा मित्रांनो, एका झाडावरती पक्षी बसलेला आहे, त्याला मात्र कॅमेऱ्याच्या सहाय्याने कैद केलेला आहे. हा कावळा आहे. हो, त्याचं नाव सांगणं गरजेचं आहे. पक्षी बसल्यावर तो कोणता आहे, तर कावळा आहे. मला असं वाटलं की हे सर्व दृश्य आपल्याला उद्यापासून पाहायला भेटतील, परंतु सुरुवातीपासून मात्र या ठिकाणी आमच्या कॅमेऱ्यामॅनने आता हे चित्र टिपण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. जाऊया मॅचकडे, कारण यानंतर अजून सामना आपल्याला एक खिलवायचा आहे. लक्ष आपण जर परत 29 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी पाहू शकाल पवन केणे आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल विजय केणे. हो, पहिल्या चेंडू पाहू शकाल अगदी इथली बाटची कडा लागली आणि त्याच्या पाठीमागे पाहू शकाल चांगला क्षेत्रक्षण पाहिलं आपण. चांगली रिदम मध्ये पाहतो आपण गोलंदाज निखिलला. यसातली कडा बागपुढला जाऊन मग अगदी स्क्वेअर कट अगदी समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा त्याचा प्रयत्न होता, गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूमध्ये व्यवस्थित संपर्क मात्र झाला नाही. परंतु या ठिकाणी पंचाचा बीमर न बोलता इशारा. 70 चेंडूतून फेक करतायत, तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि या सफल प्रयत्न मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 1+2 एकूण 3 धावा इथे मात्र पाहिल्या आणि पुढील चेंडू असेल फ्रीट. 18 मध्ये 29 इथे मात्र जोडायचे आहेत, म्हणजे 9.33च्या धावगतीने तुम्हाला या ठिकाणी रिक्वायर्ड रन पाहायला मिळाला. परंतु आता आपण जर पाहिलं तर 9.8च्या सह्याला मात्र या ठिकाणी पुढे तुम्हाला जावं लागेल. 17 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 26 धावा तुम्हाला इथून जोडायच्या आहेत. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. फक्त चिपला हवेत, भरपूर वेळ चेंडू हवेमध्ये आहे. झेल पकडण्याचा प्रयत्न, झेल जरूर पकडलाय, परंतु फलंदाज नाबाद आहे आणि पक्षाला या ठिकाणी ढोल ताशेवाले सुद्धा आलेले आहेत. म्हणजे कुठेतरी IPL ची फिलिंग मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. उद्या जरूर भोंगे मात्र पाहायला मिळतील. आणि तसे पाहिले तर म्हशीची जत्रा सुद्धा जवळ आलेली आहे. अप्रतिम फटका, चेंडूचा अगदी वेगाने बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडूचा मात्र पाठलाग करतायत. 2 शतरश चेंडूचा मात्र त्या ठिकाणी पिछा करतायत. तिहेरीचा प्रयत्न आणि जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, दोघांमध्ये चांगलं तालमेल तिथे मात्र पाहायला मिळतोय. आणि खास करून आपण जर पाहिली तर कॉलिंग लाजवाब झाली. तुम्हाला जर सिंगलचं रूपांतर दुहेरीमध्ये करायचं असेल किंवा दुहेरीचं रूपांतर तिहेरीमध्ये करायचं असेल तर प्रथमतः तुम्हाला पहिली धाव ही वेगाने घेणं फार गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणावरती तुम्हाला दडपण टाकणं फार गरजेचं आहे आणि ते दृश्य आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. विजयने एक चेंडू फेस केला, 3 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. पवननं 3 चेंडू फेस केले, त्याच्या बॅटमधून पाहिल्या आपण 3 धावा. आणि अजून पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी प्रगती पथावरती आपण पाहत आहोत. जो संघ जिंकेल तो आजच्या दिवसामध्ये शेवटचा सामना अर्थात क्वार्टर फायनलचा सामना नक्षत्र एंटरप्राइजेस चोदरपाडा संघाच्या विरोधात खेळणार आहे आणि तो सामना बक्षीस पात्र फेरीतील असेल. अनेक दात्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये चांगलं मोलाचं सहकार्य केलेलं आहे.
कारण या असोसिएशनच्या अंतर्गत मात्र प्रथमताच सिरगडे चषक 2025 हे सुंदर देखणं नियोजन पाहतोय. जबरदस्त डिलिव्हरी, भन्नाट वेग आणि अचूक लेंथवरती चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली. जरूर येणाऱ्या काळामध्ये याच विभागातील निखिल पाटील जो खेळाडू आहे तो मात्र जबरदस्त शिखर गाठेल त्यात काही शंका नाही. पाच चेंडू पडल्यानंतर थोडासा मात्र या ठिकाणी इनकेटर पाहायला आपल्याला थोडंसं आतमध्ये मूव झाला. पुन्हा एक चांगला चेंडूची हाताळणी, जबरदस्त वापसी, लाऊड अपील कॉर्ड बेन्ससाठी, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये आणि जरूर पहिल्या षटकाचा खेळ आपण इथे पाहिला तर चांगल्या पद्धतीने मात्र या ठिकाणी हाताळतोय. 7 धावा धाफलक्यावरती लागल्या गेला. जरूर विकेट्स मात्र प्राप्त झाली नाही, परंतु या ठिकाणी अगदी परफॉर्म डिलिव्हरी, अगदी नाका जवळून चेंडू मात्र या ठिकाणी फ्लाय झाला आणि यष्टीरक्षक हातामध्ये जाऊन विसावला डॉट चेंडू. इथे फुलटॉस होता, वेगवान होता, त्याचमुळे मात्र कनेक्शन प्रॉपर झालं नाही. डिफरून फिल्डर मात्र वेगाने पोहोचतोय. विकेट किपर एड केले मात्र फेकी झाली. जबरदस्त मात्र या ठिकाणी खेळ सध्या आपण पाहतोय. तपस्या एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर प्रशांत पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. जय हनुमान खांडवल बी आणि इथे मात्र पाहू शकाल या सामन्याचा पूर्णपणे अभ्यास करत असताना आमचे सर्व हे खेळाडू नक्षत्र एंटरप्राइज चौदरपाडा संघाने तुम्ही खेळाडू पाहू शकाल अगदी विकी स्मृती स्टँडमध्ये सध्या रिलॅक्स आहेत, कारण त्यांना पुढील सामना खेळायचा आहे आणि ते मात्र एक्झॅक्टली ते वाट पाहतात की कोणता संघ आमच्या अगेन्स्ट असेल, खांडवल असेल की देवरुंग. आणि जरूर या सर्व खेळाडूंचा मात्र वीक पॉईंट काय, स्ट्रॉंग झोन काय, सर्व गोष्टीचा तिथे आकलन केला जातो आणि त्याचे समर्थक सुद्धा मात्र या ठिकाणी भरपूर संख्येने आलेले आहेत. विकी भंडारीच्या चेहऱ्यावरती जरूर थोडीशी आपल्याला स्माइल पाहायला मिळाली आणि पाहू शकाल सन्माननीय पद्माकरजी भोईर शेठ, सैदा डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर, ही जोडी पाही त्रिमूर्ती आहे. विश्वाजी पाटील, ज्ञानेश्वरजी मागे आणि माजी सरपंच श्यामजी पारदी यांचा तुम्ही फ्लॅक्स पाहिला. 12 चेंडू शिल्लक, 21 ची आवश्यकता. फटका हवेत केलाय, चांगलं कनेक्शन, चेंडू चाललाय कावू कॉर्नरच्या दिशेनं. 6 धावांसाठी येतोय षटकार. थोडासा उचली घेणारा चेंडू होता, थोडंसं हॅमेड केलं, फोर्स केला चेंडूला आणि लँडिंग झाला अगदी पाहू शकाल अगदी काबू करण्याच्या दिशेनं. ज्या फटक्याची मात्र आवश्यकता होती तो फटक्या जरूर पवन खेळण्याच्या बाटमधून पाला मिळाला आणि या षटकाराच्या साईडला 14 धाबा 10 फलकावरती पाला मिळतात. सेन्सिबल क्रिकेट, अप्रतिम खेळ पवन खेळच्या वतीने आपण पाहतोय. जरूर आहे, त्याला माहिती आहे की षटकार आलाय, सिंगल दर धाव आपण पूर्ण केली तर आपला पार्टनर स्ट्रायकिंग एंडला येऊ शकतो आणि आपल्या संघाची जी बाजू आहे ती मजबूत होऊ शकते आणि तेच अनुषंगाने त्याने पुढील चेंडूवरती सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि त्या मात्र समीकरण 10 मध्ये 14 धावांची आवश्यकता. 29 धावांचा लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे. जय हिंद हे नाव जर पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये खूप जुनं नाव आहे. पुलटॉस होता, अगदी उजव्या पायावरती वजन ट्रान्सफर केलं, परंतु पहा आज निखिल पाटीलचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मग निखिल जाधव यास नाबाद का आहे, सर्व कामात सर्व काही तुमचं लपलेलं आहे. तुमचं कार्य चांगलं असेल तर तुमचं कोणी नाव विचारणार नाहीये. 9 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता, परंतु तुला मी इथे विनंती करतो की बेटा प्रथमतः शिक्षणाकडे लक्ष वेधित कर आणि तसंही तुम्हाला या कमी वेळामध्ये छकड्यांना नांद लागलाय. सध्या ट्रेंड आहे, कारण तुम्ही मध्यरात्रीमध्ये पाहिलं असेल लक्षा बैलाची सवारी. हो, इथे मात्र पहा जरूर का निखिल पाटीलची मी या ठिकाणी सराहना केली आणि त्याच्याकडून मात्र त्या ठिकाणी चूक घडली गेली आणि कालच मात्र लक्षा बैलांना खूप मोठी शर्यत जिंकली मित्रांनो. 2 गोंडे, 4 बादल्या आणि 1 बोकड आणि जरूर त्यास मैदानावरती त्याची पूर्णपणे रॅली काढली गेली. माजी सरपंच श्यामशेठ दलवी साहेबांचा तो लक्षा नंदी बैल आणि त्याच नंदी बैलाच्या नावानं एक चांगली स्पर्धा काल आम्ही संपन्न केली डे नाईट फॉर्मॅटच्या माध्यमातून. आणि त्याचवेळेला पाहतो की आता मात्र काही प्रेक्षक क्रिकेट पासून थोडेसे दूर झाले, कारण सध्या चक्रांकाचा जास्त नांद लागलेला आहे आणि तो नांद श्याम दलवी साहेबांनी केला, परंतु वाया नाही गेला. जरूर आम्ही त्या ठिकाणी घोषित केलं, परंतु इथे मात्र नांद केलाय. हा नांद आमचा क्रिकेटचा आहे, ही नशा आमची आहे क्रिकेटची. दांडी गुल फलंदाज बाद झाला मिस्टर पवन केने.
थोडासा या ठिकाणी आपण विचार करतोय, परंतु आकेश लिये यांची मात्र नवीन खरेदी आणि सध्या ते ड्रायव्हिंग प्रॅक्टिस करतायत. जरूर आता ड्रायव्हरला सुद्धा मात्र मानाचं मानधन मिळत आहे. आणि जरूर याच भागातील हिंदी केसरी जी आपण स्पर्धा पाहिली त्या स्पर्धेमध्ये ड्रायव्हरची भूमिका निभावणारे आमचे आकेश लिये. बाळ्या मामा केसरी समृद्धी महामार्गावरती जरूर वेगाने ती गाडी धावत आहे. खूप मोठा पैठा आहे समृद्धी महामार्ग. समीकरण 7 चेंडू शिल्लक आहेत. 11 धाब्यांची आवश्यकता. थोडासा गमतीचा भाग आहे मित्रांनो, सिरियसली घेऊ नका. नवीन फलंदाज बाहुबली हनुमान केने आलाय आणि जयंत देवरू संघाचा विचार जर केला तर ही A1 जोडी आहे. दोघांवरती पूर्णपणे या संघाची मदार आपण पाहतोय, परंतु मी सांगतोय की एका आणि दुसरा तुम्ही खेळाडू अवलंबून राहू नका. जर तुमचा सांघिक परफॉर्मन्स जर चांगला झाला तर तुमचा संघ जरूर भल्या भल्या संघांना मात्र मात देऊ शकतोय. पुलटा चेंडू मात्र गॅपमध्ये चाललाय. जरूर काय सुईमधून धागा ओला हनुमान केडेनं. चेंडू चाललाय कव्हर पॉईंटच्या दिशेनं आलाय सावकार आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये आता विजयासाठी जय हिंद देवरून संघाला धाबांची आवश्यकता आहे 7. पहा जितूच्या चेहऱ्यावरती गोड स्माईल आहे. सर्व खेळाडू रिलॅक्स आहे. समीर सुद्धा रिलॅक्स आहे. शरद सुद्धा मात्र आपल्या दाढीवरून अगदी हात घुमवतोय. राकेश यांच्या चेहऱ्यावरती स्मित अशर. अल्पेश सुद्धा मात्र आनंदित आहे, कारण त्यांच्या संघाचा परफॉर्मन्स चांगला पाहायला मिळतो. आणि सर्व खेळाडू तुम्ही पाहू शकाल स्वर्गीय कैलासवासी यशवंत लक्ष्मण पाटील खेळाडू कक्षामध्ये थोडंसं आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. 6 चेंडू शिल्लक आणि 7 धाबांची आवश्यकता आहे. आणि या सर्वात महत्वाची बाब म्हणजे दोन्ही प्रॉपर फलंदाज खेळपट्टीवरती सज्ज आहेत. गोलंदाज योगेश्वर इथे मात्र या ठिकाणी 7 धावाचा संरक्षण करेल का, की विजय किणे ज्या खेळीसाठी ओळखला जातोय तो खेळ तो मात्र या ठिकाणी आज प्रस्थापित करेल का, की जय हिंद देवरून संघ आज विजय किनेला या स्पर्धेच्या माध्यमातून एखादा चांगला गिफ्ट देण्याचा प्रयत्न करेल का. योगेश्वर जरूर लॉंग रनअप आहे. राऊंड द विकेट मारा करतोय. फुलटॉस ऑन साइडला उचललाय, फेकून दिलाय. चेंडूचा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. एका क्षणाला असं वाटलं की हा चेंडू 1 बाउन्स चाललाय की काय, परंतु पंचाने मात्र 7 धाबांचा इशारा आमच्याकडे दर्शवलाय. स्कोर आर लेवल. चला नाणेफेकीसाठी नक्षत्र चौधरपाडा संघ आपण यायचं आहे. त्वरित या. सिक्सर आलाय. यस, स्कोर आर लेवल. 28 धाबा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे जेवढ्या धाबा खांडवल संघाने जोडल्या होत्या तरी सुद्धा आपण चेक करूया की चौकार आहे की षटकार आहे, कारण आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा आपण वापर करूया. पाहू शकाल जबरदस्त फटका, अगदी पिकअप शॉट ऑन साइडला खेचून मारलाय. लेंथ खराब होती. फुल टॉस. सिक्सर. 5 चेंडू शिल्लक आणि 1 धावेची आवश्यकता. ओ लेट कट करण्याचा प्रयत्न, अगदी अप्पर कटच्या साह्याने खेळण्याचा प्रयत्न होता आणि तशाच प्रकारची लेंथ हाताळली होती योगेश्वरनं, परंतु चेंडू बाटमध्ये मात्र कुठलाही संपर्क झाला नाहीये. अजूनही थोडा वेळ तिथे मात्र या ठिकाणी घ्यावं लागेल जय हिंद देवरुंग संघाला विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी, कारण सामन्यामध्ये जरूर वर्चस्व आपण जर पाहिलं तर देवरुंग संघाचा आपल्याला जास्त पाहायला मिळतोय, कारण 4 मध्ये 1च धाव त्यांना जोडायची आहे. आणि ती धाव विजय गिरीच्या बॅटमधून पाहायला मिळाली. चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि स्पर्धेच्या भारतात असताना टीम जय हनुमान खांडवल बी तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जाऊया आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे. 2 संघादरम्यान ही लढत असेल. जय हिंद देवरुंग विपक्ष नक्षत्र चौधरपाडा संघ. या 2 संघादरम्यान आपण नाणेफेकी संपन्न करणार आहोत. आणि जो सामना नुकताच इथे संपन्न झाला त्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आपण देणार आहोत, ज्याने स्लॉग ओव्हरमध्ये
फक्त 5 धावा खर्च केल्या, गडी बाद केले 3 आणि तो गोलंदाज आहे मिस्टर समीर.